प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीला श्रावण पौर्णिमेच्या या परमपवित्र कालामध्ये किल्ले परिवार आणि समस्त सतशिष्य परिवाराच्या वतीने श्री गुरूंच्या चरणांचं पूजन आपण संपन्न करत आहोत. किती काळ सेवा असेल आपल्याकडून तेवढा काळ गुरु महाराज आपल्याकडून सेवा करून घेत राहतील. याही वर्षीची पौर्णिमा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सौभाग्याने आजच्या सेवेची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. प्रयत्न करू त्यांना समजण्याचा. भक्ताला देवाची ओळख असली पाहिजे, भक्ताला संतांची ओळख असली पाहिजे, साधूंची ओळख असली पाहिजे, परमहंसांची ओळख असली पाहिजे. जे आपले सद्गुरू आहेत ते कसे आहेत त्यांची ओळख आपल्याला असली पाहिजे. जो आपला असतो त्याला आपण ओळखलं पाहिजे. जगाच्या ओळखी आपल्या काही कामात येणार नाही. आपण आपला जो आहे त्याला ओळखतो का? तो कसा आहे? किती वर्ष आपण कोणाच्या सोबत राहतो त्याला महत्व नसतं. आपण त्याला एवढ्या वर्षात ओळखलंय का याला जास्त महत्व असतं. काहींची ओळख आपल्याला एका क्षणात होते, काहींची 10 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 10 वर्षात, या जन्मात, पुढच्या अनेक जन्म लागून जातात. ज्यांच्या सहवासामध्ये ज्यांचं आपण नाम गायन केलो, चरित्र गायन केलो, अन्य पद्धतीनं प्रकाराने आपण ज्यांची सेवा केली, पण त्यांची पूर्णतः ओळख जर का आपल्याला नाही झाली तर असं मानावं लागतं की सेवा करूनही अपूर्णता आपल्याला निश्चित राहणार असते. आपण पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण होण्यासाठी ज्यांनी पूर्णत्व हस्तगत केलेलं आहे त्यांचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. कसे आहे? म्हणून सेवा करत असताना त्यांना समजण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि समजण्यासाठी कौतिक आवश्यक असते. सेवा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी प्रेम हवं असतं. सेवा प्रेमातून घडावी, नाम प्रेमाने गायलं जावं. जेवढे सेवेचे अंग असतील तेवढे सेवेचे अंग आपण बुद्धीनं करायचे नसतात, हृदयाने करायचे असतात. आणि त्यांना ज्या वेळेला समजून घ्यायची वेळ येते त्यावेळेला बुद्धीने समजून घ्यायचं असतं. आणि त्याच्यासाठी हे कौतिक असतं. ज्याला आपण प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, सत्संग म्हणा, हे कौतिक असतं. काही गोष्टी बुद्धीला कळतात पण मनाला कळत नाही. काही गोष्टी मनाला कळतात त्या बुद्धीला कळत नाही. काही गोष्टी बुद्धीला काही कळतं तर मनाला काही कळतं तर हृदयाला काही कळतं. मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही सतअसत आचरण होत असेल त्या आचरणाला कधी कधी बुद्धी कारणीभूत होते, कधी कधी मन कारणीभूत होतं आणि कधी कधी हृदय कारणीभूत होतं. सगळ्याच गोष्टी आपण बुद्धीनं करत नसतो, सगळ्याच गोष्टी आपण मनानेही करत नसतो आणि सगळ्याच गोष्टी आपण हृदयाने करत नसतो. पारमार्थिक साधनेमध्ये या 3 गोष्टीची एकरूपता असली पाहिजे. जे बुद्धीचं म्हणणं आहे तेच मनाचं म्हणणं असलं पाहिजे आणि जे मनाचं म्हणणं आहे तेच हृदयाचं म्हणणं असलं पाहिजे. बुद्धी एका बाजूला खेचाखेची करते, हे कर, हे करू नको म्हणते. मन म्हणतं ती सांगते तसं नाही करायचं, मी म्हणतो तसं करायचं आहे. म्हणजे बुद्धीचा, मनाचा आणि हृदयाचा जर का ताळमेळ होत नसला साधकाकडून
तर परमार्थामध्ये जे अतिउच्च शिखर आपल्याला गाठायचं आहे तिथपर्यंत आपण एक तर बुद्धीने जाऊ शकत नाही, किंवा मनाने जाऊ शकत नाही, किंवा हृदयामुळे जाऊ शकत नाही. कोणाचं हृदय मागं राहतं तर बुद्धी पुढं चालते, कोणाची बुद्धी पुढं चालते तर हृदय मागं राहतं. हे मागं पुढं जर का चालत राहील तर याचं परमार्थामध्ये जे संतुलन असायला पाहिजे ते संतुलन करता येत नाही साधकाला. आपल्या मनाला एक वाटतं तर बुद्धीला एक वाटतं, अशी विसंगती होत राहते. जे बुद्धीचं म्हणणं आहे तेच मनाचं म्हणणं असलं पाहिजे, जे मनाचं म्हणणं आहे तेच हृदयाचं म्हणणं असलं पाहिजे. तिघांचं मत एकरूप जर का झालं तर साधक भगवत स्वरूपाशी, सद्गुरूंच्या स्वरूपाशी सहज एकरूप होऊ शकतो. पण या तिघांमध्ये जर का विसंगती असली, एकाचं हे म्हणणं, दुसऱ्याचं ते म्हणणं, तिसऱ्याचं ते म्हणणं, ताळमेळ नाही या तिघांमध्ये. आणि हे तिघं आपलेच आहे, आपल्या शरीरात आहे. बुद्धी ही आपल्या जवळची आपली आहे, मनही आपलंच आहे, आणि हृदयही आपलंच आहे. या तिघांचा ज्या वेळेला ताळमेळ नसतो, एक मत नसतं, म्हणजे एका घरात 3 मत, कोणाला हे आवडतं, कोणाला हे आवडतं, कोणाला हे आवडतं, कोणाचं हे म्हणणं, एकाचं हे म्हणणं, दुसऱ्याचं हे म्हणणं, तिसऱ्याचं ते म्हणणं. त्यामुळं फार मोठी समस्या, फार मोठी अडचण पारमार्थिक मार्गामध्ये साधकाला होत असते. आणि या तिघांना एक मतावरती आणणं ही तिसरी तेवढी सोपी गोष्ट नाही. अजून तर आपण पुढचा विचार करत नाही, इतकाच विचार करतो. या तिघांना एका ठिकाणावरती आणून एक मताने निर्णय करून, आणि जे मला करायचं आहे त्यामध्ये बुद्धीचाही सहयोग आहे 100%. बुद्धी म्हणते माझं 100% अनुमोदन आहे या गोष्टीला, मन म्हणतं माझं 100% अनुमोदन आहे या गोष्टीला, आणि हृदय म्हणतं माझं 100% अनुमोदन आहे या गोष्टीला. या तिघांनी मिळून जर का संकल्पित होऊन साधक निघाला, अर्थात थोडंसं दुरापास्त गोष्ट आहे, पण तरी सुद्धा साधक जर का या तिघांना एकरूप करून एक मताने जर का पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करायला निघाला तर तो निश्चित यशस्वी होऊ शकतो. आता परमार्थात यशस्वी कोण होऊ शकतो त्याची व्याख्या आपल्या लक्षात आली असेल. यशस्वी होणं याचा अर्थ सर्वश्रेष्ठ जे पद आहे ते पद हस्तगत करणे, ते स्वरूप हस्तगत करणे. त्याला वेगवेगळ्या अर्थाने समाधीस्थ होणे, आनंद रूप होणे, सुखरूप होणे, मनुष्य जीवनाचं सार्थक होणे, मोक्ष सिद्धी प्राप्त होणे, किंवा कैवल्य मुक्ती प्राप्त होणे, किंवा विधीय अवस्था प्राप्त होणे, किंवा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणे. पदांच्या बाबतीत जर का विचार केला तर पद, शास्त्रामध्ये एक पद वर्णन केलं ज्याला ब्रह्मपद म्हणतात. जसे ब्रह्मदेव तसे आपण होतो, याला ब्रह्मपदी आरोहण असं म्हणतात. म्हणजे पदाचा विचार करत असताना ब्रह्मपद आहे, इंद्रपद आहे, साधुपद आहे, संतपद आहे, गुरुपद आहे. पद आहे, पद म्हणजे प्रतिष्ठित होणे, तिथं जाऊन बसणे. या पदाचा विचार ज्या वेळेला शास्त्राने, ग्रंथाने या पदाच्या बाबतीमध्ये उहापोह केलेला आहे त्यावेळेला सर्वश्रेष्ठ पद ज्याला परमपद असंही म्हणतात, परमपद. देव आणि भक्त, गुरु आणि सतशिष्य
कोणत्या पदाला गेल्यानंतर एकरूप होतात. सतशिष्य कधी सद्गुरू होईल, भक्त कधी देव होईल. काही म्हणतात ना, परमपदी संपूर्ण परमपदी हे परमपद आहे. परमपद जर का आपण हस्तगत करू शकलो तर सद्गुरू आणि आपण एकरूप झालो असा त्याचा अर्थ आहे. परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा गुरु पावलो गेला. ब्रह्मपदापासून ब्रह्मपद, इंद्रपद हे जे पद आहे याचं खंडन करत असताना हे पद भक्तांनी सतशिष्यांनी हस्तगत करू नये. का ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराळे. ही जी पद असतात ना, ही पद जसे आता काय नगरसेवक, आमदार वगैरे हे 5 वर्षासाठी पद आहे ना, म्हणून आजी माझी असं म्हणतात ना, त्याचे ते सरपंच होते पण ते माजी सरपंच झाले, आता नाही राहिले. 5 वर्षात त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. ब्रह्मदेवाचा कार्यकाळ संपत असतो, ब्रह्मदेव राहत नसतो. इंद्राचा कार्यभार पूर्ण झाला किंवा पुण्य संपलं की इंद्र राहत नसतो. पण ज्याला परमपद असं म्हणतात, हे परमपद अविनाशी पद आहे, शाश्वत पद आहे. तिथून आपल्याला कोणी त्या पदावरून कोणी खाली खेचू शकत नाही, खाली उतरवू शकत नाही. आणि एकानेच त्या पदावरती बसावं असं ते पद नाही. तिथे कोट्यावधी त्या पदावरती जाऊन आरूढ झालेले आहेत, खुर्च्या रिकाम्या आहेत. अजून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत प्रश्न असा आहे, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत हे समजण्यासाठी पहा. ब्रह्मदेव समजा सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व ब्रह्मदेव. आणि मग ही सृष्टी ज्या वेळेला चालू होती तर ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत म्हणजे श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत. सृष्टीचा क्रम जर पाहिला तर श्रेष्ठांपासून कनिष्ठापर्यंत. या श्रेष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्वश्रेष्ठ कोण आहे, सगळ्यात श्रेष्ठ कोण, तो कोण आहे? त्यावेळेला शास्त्राने उत्तर दिलं, ज्याला शास्त्रामध्ये जीवनमुक्त ही संज्ञा दिलेली आहे, तो जीवनमुक्त या सृष्टीतला अनंत ब्रह्मांडातलं सर्वश्रेष्ठ जर व्यक्तिमत्व कोण असेल तर त्याला म्हणतात जीवनमुक्त महात्मा. हा जीवनमुक्त महात्मा एवढा थोर आणि मोठा असतो, श्रेष्ठ असतो की ज्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना देवाने स्वतःच्या स्वरूपाला कनिष्ठता देऊन टाकली, एवढा तो श्रेष्ठ आहे. या जीवनमुक्त महात्म्याला आपण साधू म्हणा, संत म्हणा, सद्गुरू म्हणा, ब्रह्मलीन महात्मा म्हणा, स्थितप्रज्ञ म्हणा, देवाला आवडणारा भक्त म्हणा, काही ते नाव आहेत फक्त, बाकी स्वरूप एकच आहे. एक गोष्ट तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्तम पद जर कोणतं असेल, सर्वश्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर त्याला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. हे कुणाच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ आहेत? संपूर्ण सृष्टी एका बाजूला आणि एक जीवनमुक्त महात्मा एका बाजूला, हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हाच नमस्काराला पात्र आहे, म्हणून हाच पूजेला पात्र आहे, म्हणून हा आपल्या आध्यात्मिक विकासाला हाच पात्र आहे, म्हणून शरणागती करण्यासाठी सुद्धा हाच योग्य आहे, हाच पात्र आहे.
कारण एवढा मोठा महात्मा जो सकल सृष्टीमध्ये महत्तम पदारूढ झालेला आहे, महत्वाच्या पदी येतो. म्हणून संतपद, गुरुपद, साधुपद किंवा जीवनमुक्त अवस्था, या जीवनमुक्तालाच ज्ञानी असं म्हणतात. आणि या जीवनमुक्त महात्म्यालाच, या ज्ञानी पुरुषालाच देव गीतेमध्ये म्हणतात, असा ज्ञानी महात्मा माझा आत्मा आहे. किती मोठं थोडं. जे या पदावरती आरूढ झाले, ज्यांनी हे सर्वश्रेष्ठ पद हस्तगत केले, ज्यांच्या दर्शनाचा परिणाम एवढा शास्त्रामध्ये वर्णन केला, तो नाही आपल्याला ऐकायचा, पण एवढा परिणाम सांगितला. ज्यांच्या स्पर्शाचा, ज्यांच्या दृष्टीचा, ज्यांच्या प्रसादाचा, ज्यांच्या वचनाचा एवढा परिणाम, एवढा प्रभाव वर्णन केला. आणि भगवत कृपेसाठी, भगवत पदासाठी किंवा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी साधकाला यांच्याच कृपेची आवश्यकता आहे, असं शास्त्राने ठिकठिकाणावरती सांगितलं. जीवनमुक्त महात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि असे जीवनमुक्त महात्मा दुर्लभ सांगितले. यांच्या संख्येचा विचार ज्या वेळेला करायची वेळ येते, त्यावेळेला एखाद दुसरा असं म्हणून थांबावं लागतं. एखादा दुसरा. परंतु हे सर्वश्रेष्ठ पद आहे. हे पद ज्यांनी हस्तगत केलं, शेवटी काय केलं असेल त्यांनी, हा प्रश्न आहे. काय केलं असेल? आईसाहेबांचं थोडंसं चिंतन लिहित असताना साधकासमोर असा प्रश्न उपस्थित झाला की कैसी झालीस कुटुंबा, कशी झाली तुझी? तुकोबारायांची जीवनमुक्त अवस्था, ज्ञानोबारायांची जीवनमुक्त अवस्था, नामदेवरायांची जीवनमुक्त अवस्था, सावता बाबा गुरुबा काकांची जीवनमुक्त अवस्था, निळोबारायांची जीवनमुक्त अवस्था, नाथबाबांची जीवनमुक्त अवस्था, जनाबाईची जीवनमुक्त अवस्था, जीवनमुक्त अवस्था. काय केलं असेल? त्या रुक्मिणी आई साहेबांच्या चरित्र श्रवण करताना सुद्धा आपण कथेमध्ये प्रश्न पाहतो. देवाने विचारला प्रश्न रुक्मिणीला, कशी झालीस ग माझी? याचा अर्थ काय केलं असतं? कशी झाली? हा प्रश्न विचारत असताना कशी झाली म्हणजे काय काय केलं तू, की ज्या केल्याचा परिणाम, की मी तुझा अंगीकार केला, मी तुझा स्वीकार केला, तू माझी झालीस, आता या पदावरून तुला तर कोणी काढू शकत नाही, असं पद हस्तगत केलं असतं. आणि माझी कशी झाली असा प्रश्नाचा दुसरा भाव असा आहे की माझं होण्यासाठी तर करोडो मरमर करतात, माझं होण्यासाठी तर
कोट्यावधी मरमर करतात. अहर्निश देवगीतेमध्ये म्हणतात, इथं कोट्यावधी भक्त माझी भक्ती करतात आहे. पण भक्तीचं स्वरूप जे आहे, ती भक्तीचं स्वरूप त्यांना ज्ञात नसल्यामुळं त्यांचं करणं तर रात्रंदिवस चाललेलं आहे, पण माझ्यापर्यंत ती येऊ शकत नाही. म्हणजे मी पण मजबूर आहे त्यांना उचलण्यासाठी, आणि तेही बिचारे मजबूर आहे. देवाचं व्हायचंय आपल्याला हे त्यांनी निश्चित केलेलं आहे, पण देवाचं होता येऊ नाही लागलं त्यांना. ही त्यांची अडचण आहे, ही त्यांची मजबुरी आहे, ही समस्या आहे त्यांची. देवालाही वाटतं की समस्त जीव माझे झाले पाहिजे. देवाची अडचण आहे की ते माझे झाले पाहिजे हे त्यांच्याजवळच राहतं, आणि मी देवाचा झालो पाहिजे हे भक्ताजवळच राहतं. भक्त भक्ताच्या रीतीनं, पद्धतीनं, बुद्धीनं, मनाने जेवढं त्याला कळतं, कळायला लागतं, तेवढ्या पद्धतीनं तो प्रयास करतो. कधी शास्त्राचा, कधी धर्मशास्त्राचा, कधी शास्त्राचा, कधी एकमेकाच्या उपदेशाचा अंगीकार करतो. असं करून पाहू का, हे करून पाहू का, हे करून, असं करून शेवटी जे जीवनमुक्त महात्मा झालेत किंवा आहेत, त्यांनी काय केलं असेल हा प्रश्न असेल. तर इंद्रियाने केलेलं एक भजन असतं, बुद्धीनं केलेलं एक भजन असतं, मनाने केलेलं एक भजन असतं, आणि हृदयाने केलेलं एक भजन असतं. असे भजन 4 ठिकाणी होतात. भजन 4 ठिकाणी होतात. ज्याचं भजन हृदयाने होत असेल ना, ते हृदय भजन करत आहे, इंद्रिय भजन करत नाही. अर्थात इंद्रिय टाळी वाजवत असते, नकार नाही. हे जीवनमुक्त महात्मे यांनी जीवनमुक्त अवस्था कशी हस्तगत केली. कोणी म्हणेल याच्यात काही आश्चर्य आहे, त्यांनी भजन केलं असेल. भजन केलं असेल तर भजन तर समजत, सगळे जीव भजन करतात. भजन कोण करतात, आपापल्या पद्धतीने भजन चाललेलं आहे. पण जीवनमुक्त अवस्था तर सगळ्यांना मिळत नाही, मिळताना दिसत नाही. याचं कारण काय असेल. कसं भजन असेल त्यांचं, काय भजन असेल त्यांचं. एक लक्षात घ्या, परमपद ज्या साधकाला, भगवत स्वरूप ज्या साधकाला, गुण स्वरूप ज्या साधकाला पाहण्याची इच्छा असते ना, त्यांनी हे पद हस्तगत कसं करता येतं ते भजन त्यांच्याकडे शिकायचं असतं. दुसरीकडे ते भजन शिकवलं जात नाही. जीवनमुक्त कशाला म्हणतात बरं. मुक्त बद्ध या शब्दाच्या सापेक्ष शब्द आहे मुक्त. आपण बद्ध आहोत याचा अर्थ बांधलेले आहोत. कशा कशाने बांधलेलो आहोत आपण. शरीराच्या अहंकाराने आपण बंदिस्त आहोत. शरीराचा अहंकार आपण घेतलेला असल्यामुळं आपल्याला पतीनं बांधून ठेवलंय, पत्नीनं बांधून ठेवलंय, लेकराने बांधून ठेवलंय, घराने बांधून ठेवलंय, नोकरीनं बांधून ठेवलंय. आणि पाहे गुंतवलो नेनता. मागचं वर्ष आठवतं का.
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरातुर शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सगळा म्हणे धन्य तुझी विठोबा करी या तिमिराचा नाश उदय होऊ आणि प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी पाहे गुंतलो निर्णता. बद्ध जीव त्याला म्हणतात जो स्वतः गुंतून गेला. आणि भगवत स्वरूप जे साधक झाले नाही ज्यांना होण्याची इच्छा आहे तेही बंधनातच आहे. हे सगळे जेवढे बंधन आहेत सगळ्यांनी बांधून ठेवलंय ना आपल्याला. खाली रुपया पडला तर माणूस खाली वागतो. कुणी वाकवलं आपल्याला? एका लोखंडाच्या की बाजारात किंमत 1 रुपया म्हणून ना, बाकी तर लोखंडच आहे ना, पण वाकवलं ना. आपण प्रेमाने वागतोच. बद्ध त्याला म्हणतात ज्याने स्वतःला बांधून घेतलं. बद्ध त्याला म्हणतात ज्याला अनेकांनी बांधून ठेवलं. मुळामध्ये शास्त्र म्हणतंय की अनेकांना दोष देऊच नका. कोणीच कोणाला बांधत नाही, आपण बांधून घेतलंय. याच्याशिवाय माझं होतच नाही, माझं चालतच नाही, मी जिवंतच राहू शकत नाही, एक क्षण जगू शकत नाही. कोणी बांधलं? बरं, घराने आपल्याला बांधलं का आपण घराला बांधलं? आपण बांधून घेतलं. घर कधी म्हणतं का मोबाईलवर कोणाचा फोन आला का? हॅलो, किती वेळ झाला, तू गेलास, तू गेलीस, कधी येणार आहेस? कुणी घराने नाही ना फोन केला, कशाला येता? अर्थात जा तुम्ही असं म्हणायचं नाही. बांधलो गेले कसं आहे, बांधून ठेवलंय ना आपल्याला. बद्ध आणि मुक्त. देवाला, सद्गुरूला, संतांना, साधूला, जीवनमुक्त महात्म्याला कोणीच बांधू शकत नाही. त्याची इच्छा जर झाली तर तो कोणालाही बांधू शकतो. पुढे त्या पाखराला जागेवरतीच पडपड करायला लावतो. त्याचे सामर्थ्य आहे, त्याची ताकद आहे. पण त्याला कोणी बांधू शकत नाही. मुक्त आहे. आणि मुक्ताचं दर्शन, जीवनमुक्ताचं दर्शन 2 पद्धतीनं संतांनी, ग्रंथांनी आपल्याला करून सांगितलं. एक म्हणजे जीवनमुक्त महात्म्यांमध्ये प्रगट रीतीनं 2 महात्म्य आपल्याला पाहायला मिळतात. एक महात्मा ज्याचं संपूर्ण आचरण, वर्तन, उठणं, बसणं सदाचार संमत किंवा शास्त्र संमत किंवा शिष्टाचाराला धरून असतं. जसं आपण सामान्य व्यक्ती विचार करतो, आपल्याला लग्नाला जायचं, कार्याला जायचं, कोणाकडे पाहुण्यांकडे जायचं, तर आपण टापटीप व्यवस्थित तिथं किती शिष्टाचार आपण सांभाळतो, किती शिष्टाचार सांभाळतो. एखाद्याच्या घरी दुःखाच्या प्रसंगाला जर आपण गेलो, दुःखद घटना घडलेली आहे ना, आपण तिथे गेलो, तिथे काय आपण विनोद करतो का? हसतो का? शांत 4 इकडे उभे राहतात, 2 तिकडे. बोलायचं असलं तर गुपचूप बोलतील, पण विनोद जरी केला तर हसू कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही का? 4 चौघात असं वागणं चांगलं नाही.
म्हणजे बद्ध तर माईक बंधनाने बांधलेलाच असतो आणि साधक कशाने बांधलेला असतो? शास्त्राने त्याला बांधून टाकलंय. असं बोलायचं, असं पाहायचं, असं खायचं, तिथं जायचं, त्यांच्यासोबत बोलायचं. ती कशी आहे? दुर्जन आहे ना, हे सज्जन आहे ना, हे असं आहे ना, ते तसं आहे ना, असं करायचं नाही. लहानपणापासून लेकराला आपण शिकवतो ना. ज्याला स्वयंसिद्ध मुक्तावस्था मिळालेली आहे, जो स्वतःच मुक्त आहे, त्याला मुक्तीची धडे कोणी देणार नाही. त्याला बंधनात कसं टाकता येईल, त्याला सदाचारात कसं टाकता येईल, त्याला शिष्टाचारात कसं टाकता येईल, त्याला नियमात कसं बांधता येईल, याचा प्रयत्न असतो. असं बोलायचं नाही. संस्काराने त्याला बांधून हे विसरून जातं. मोठी गोष्ट. कसं बसायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, काय खायचं, कुणासोबत राहायचं, मुक्त. वेद किंवा श्रुती, शास्त्र, पुराण, मग त्याला उपनिषद पुढं घ्या, पुढं काय अजून कोणते ग्रंथ लावायचे ते लावा. ज्या वेळेला नैष्कर्म्य सिद्धी साधकाला प्राप्त होत असते, ज्या वेळेला साधू पदावरती तो आरूढ होणार असतो, त्यावेळेला वेदांच्या ऋचा, संपूर्ण शास्त्र हात जोडून त्याच्या समोर विराजमान होतात आणि त्या साधकाला सांगतात, आता आमचं बंधन तुमच्यावरती राहिलं नाही, तुम्हाला जसं वाटेल तसं राहा, जसं वाटेल. हे विषय चिंतन पाहत असताना स्वैराचार, भ्रष्टाचार म्हणजे आचार भ्रष्ट, आचार भ्रष्ट, विचार भ्रष्ट, इकडे जाऊ नका. महात्म्याला काहीच राहू नका. त्याला लागत आहे नाही. आकाश पुसायला कोण गेलं? एवढी धूळ उडती जगामध्ये, आकाश पुसून घ्या कधीतरी. चांगला लांब सडक बांबू वगैरे घेऊन त्याला विमान हेलिकॉप्टर पाठवा, त्याला स्वच्छ करून घ्या म्हणा बरोबर. म्हणून जीवनमुक्ताचे दोन प्रकार पाहू. सामान्यतः पाहायला मिळतात. खूप शास्त्र मोठं आहे, खूप विशाल आहे, शास्त्राचा अथांग शास्त्र आहे, सागरासारखं शास्त्र आहे. त्याच्यात कुठं काय सांगितलं असेल ते काय आपल्याला माहित नाही. जेवढं कळतं तेवढं सांगतो. एक शिष्टाचारात देवाने हात जोडले. ओ भाऊ, दादा, जीवनमुक्त झाला असतो, ज्ञानी झाला असतो, पुरुषोत्तम झाला असतो. आता मी जसं वागतो ना तसं वाग. कसं वागतो? अलौकिक न होवावे लोकांप्रती हा दंडक दिला. कुणाला? हे तर जीवनमुक्त महात्मे एवढे उदार झाले महाराज की शेवटचं वचन देवाचं, असं तुम्ही करू नका. कारण या संपूर्ण जीवसृष्टीची व्यवस्था करण्यासाठी मी वेद, मी उपनिषद, मी पुराण, मी 6 शास्त्र, मी गीता भागवताचं व्याख्यान केलेलं आहे. तुमच्याकडे पाहून माझी समाज व्यवस्था बिघडून जाईल. ही आधीच भ्रमिष्ट आहे.
हे म्हणजे कोण? हा, हे आधीच प्रविष्ट आहेत, यांना कळणार नाही. काही जीवनमुक्त महात्म्यांनी ही गोष्ट मान्य केली, देवाची. देव म्हणतात ना, म्हणून आपण पुन्हा माणसासारखेच राहू. मुळामध्ये कोण आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणा, भगवत स्वरूप आहे म्हणा, जीवनमुक्त महात्मा म्हणा, ज्ञानी म्हणा, स्थितप्रज्ञ म्हणा, देवाचा लाडका भक्त म्हणा, काय म्हणायचं. संपूर्ण माईक बंधन ज्याच्यावरचे संपून गेलेले आहे, मुक्त हा शब्दच सांगतोय ना. ज्याला या सृष्टीमध्ये कुणीच बांधलेलं नाही, आता कुणीच बांधलेलं नाही. ज्यांनी बांधलं होतं त्यांनी मुक्त सोडून टाकलं. मी बांधलं ना, सोडून दिलं. मी बांधलं, सोडून दिलं. मी बांधलं, सोडून दिलं. वेद म्हणतात आम्ही बांधलं होतं ना, सोडून दिलं. पुराण म्हणतात आम्ही बांधलं होतं ना, सोडून दिलं. सगळे म्हणतात सोडून दिलं. आणि जर एखाद्याने नाही सोडलं तर महात्मा स्वतःहून त्याला सोडून दिलं. जीवनमुक्त तुकोबाराय म्हणतात, कोठेही जीवासी नसावे बंधन. साधकांनी सगळ्यात अगोदर बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे. बंधनापासून उकलिया गाठी, देता आली मिठी सावकाश. बंधन मुक्त होण्याने होण्याचा प्रयत्न करण्यात अंतर आहे. साधना करून जो होतो ना, तो शुद्ध होतो. आणि साधना न करता जर का कोणी बंधन जुगारायला जर का तत्पर झाला, तयार झाला, मी कुणाच्या बंधनात राहणार नाही, याला जीवनमुक्त म्हणता येणार नाही. हा जीवनमुक्त नाही. त्याने तसं करू नये. जीवनमुक्त महात्मा कसा असतो ते दोन प्रकारचे असतात. एक जसे ज्ञानेश्वर महाराज, जसे तुकोबाराय, जसे नाथ महाराज, जसे सावता महाराज, जसे गुरुबा काका, जसे हे संत आपल्याला जेवढे माहिती आहेत ना, तेवढे संत कसे आहेत, हे देवाची आज्ञा मान्य करणारे कार्यधारी. आम्ही जीवनमुक्त झालो तरी पण असंच तसंच मी नवीन ज्या वेळेला सून म्हणून या घरामध्ये आली ना, त्यावेळेला सुनाने इतक्या उशिरा उठायचं नाही, लवकर उठायचं. सगळे उठायच्या आधी उठायचं. सासूनं कोणचा हातात घेतला की सोनेनं हातातला कोणचा घ्यायचा, घर जाळायचं. सासूनं जर पतार हातात घेतलं की सोनाने घ्यायचं, तुला दिसत नाही का, तुला दिसत नाही का, तुला दिसत नाही का, हे सगळं करायचं. आता ती जी सून होती ना, तिचा लेव मोठा झाला आणि त्याचं लग्न झालं. आता ती कोण झाली? सासू झाली. पण ही सासू जरी झाली तर तिची सासू अजून जिवंत आहे. म्हणजे व्यक्ती एकच आहे, सासू पण आहे आणि सून पण आहे. देव म्हणतात तुम्ही सासू झालात ही गोष्ट खरी आहे, जीवनमुक्त झालात ही गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला वागावं ते सुनासारखंच लागेल, कारण मी सासू अजून जिवंत आहे. आणि सून काय आदर्श घेईल? सासू 8 वाजता उठली तर सून 5ला कशी उठेल? आदर्श, संतांचे आदर्श.
साधूचे आदर्श. आणि जीवनमुक्त महात्म्याचा दुसरा प्रकार आहे, ते म्हणतात देवा आता मी हात जोडले तरी तुम्ही जोडल्यासारखे होतात आहे, तुम्ही हात जोडले तरी मी जोडल्यासारखे होतात आहे. तुम्ही मला सांगावं तर मी तुम्हाला सांगितल्यासारखं होतंय. आता कशाला ही घरातली गोष्ट, तुमच्यात माझ्यात काय भेद आहे का, तुमच्यात माझ्यात काय अंतर आहे का? ठीक आहे, आतापर्यंत होता देव 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 देव, नाम गायलं, पूजा केली, अर्चा केली, सगळं हे केलं बाबा, तुझं चरित्र गायलं, चरित्र ऐकलं, सत्कर्म केले, काय काय केले 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 केले. आता हे जीवनमुक्त महात्मे म्हणजे भगवत स्वरूप झालेले महात्मे. पण भगवत स्वरूप झालेली जर ते आहे तर त्यांना जीवनमुक्त मुक्त ही संज्ञा का देतात? मुक्त का म्हणू लागले त्यांना? देव म्हणा ना सर, मुक्त म्हणतात त्यांना. बंधनातून मुक्त झाला एक प्रकार त्यांचा, जे बंधनातून मुक्त झाले तरी बंधनात आहेत असे राहतात, जसं त्यांच्यावर बंधनच आहे. कधी कधी आपण म्हणतो का तुझ्यावर काय बळजबरी आहे का, तू करायचं तर कर, नसेल करायचं न करू, 10 वाजता उठ 10 वाजता उठ, तुझ्यावर काही बंधन आहे का, कोणी तुला म्हणतं का, कोणी तुला काही काय सांग, तरी पण तू एवढ्या शिस्तीत कसं काय राहत, एवढ्या शिस्तीत कसं काय राहत? शास्त्रबाह्य आचरण नाही दिसत, वेदबाह्य आचरण दिसत नाही, समाजाच्या सदाचाराच्या दृष्टिकोनातून सदाचाराच्या बाहेरचं आचरण तुझं दिसत नाही. तुला काही गरज नाही ना असं वागायची, तुला काय गरज आहे? ती म्हणते मला गरज आहे का? सासूने सांगितलं, म्हणजे देवाने सांगितलं ना. ज्ञानोबाराय देवाचं ऐकणारे असल्यामुळं ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरीमध्ये त्याची छाप दिसते आपल्याला प्रत्येक ठिकाणावर. श्रुती श्रुती काय म्हणते, श्रुती काय म्हणते, शास्त्र काय म्हणतो, असं काय म्हणतो, ज्ञानोबारांची छाप. गुरुस्थानी ती जीवनमुक्त महात्मा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सातोबाबा, गुरुबा काका, नळोबाराय हे सगळे संत हे देवाचं ऐकणारे आहेत. ऐकणारी कशामुळे? ते विष्णूचे अवतार आहेत. मी सांगितलेली गोष्ट मीच खंडन करणार नाही, मीच घालून दिलेला नियम मी मोडणार नाही, आणि कोणी मोडला तर मी म्हणून नियम मोडला. देवाने स्वतःचा आदर्श त्यांना दिला, सांगितला, अरे माझी आज्ञा मान्य करा. ते म्हणले नाही करणार. दुसरा प्रकार मग त्याच्यात माझी आज्ञा का मान्य करणार नाही. ते म्हणले आम्ही पुन्हा जर का बंधनात पडलो तर काय करायचं? ही भीती आहे ना. बंधनात पडलो, बंधनातून मुक्त झालो, आता पुन्हा बंधनात जर पडलो तर आम्हाला भीती वाटते. ते म्हणले भीतीची काही गरज नाही, त्यासाठी माझा अभ्यास मी तुम्हाला देतो, मी अभ्यास देतो ना तुम्हाला. गीतेमध्ये मग त्या महात्म्याला अभ्यास दिला. नमे पार्थास्य कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्तयेव च कर्मणि. तुम्ही असंच वागा. पण आम्ही जीवन मी म्हणतो मग देवाने स्वतः मी जीवनमुक्त आहे आणि मी जीवनमुक्त असूनही माझ्यासारखा सदाचार संपन्न मी रामावतार घेतला. किती सदाचार संपन्न मी. काय माझं पितृवचन, काय माझी पत्नीव्रत, काय माझं विचारूच नका. माझ्यासारखा तर सदाचारी कोणी नाही. जीवनमुक्त पण बद्धासारखं वागतात. जीवनमुक्त पण बद्धासारखं वागतात. ते बद्धासारखे जरी वागत असले
बंधन टाकून घेतलेलं आहे त्यांनी. इतक्या वाजता उठायचं म्हणजे उठायचं, उठलं की आंघोळ करायची म्हणजे करायची. चंद्रभागा असली तर मग चंद्रभागेतच करायची, यमुना असली गोदावरी असली तर मग त्याच्यातच आंघोळ करायची. त्याच्यानंतर देवाची पूजा करायची, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणायचं, त्याच्यानंतर ते असं करायचं, त्याच्यानंतर ते तसं करायचं, त्याच्यानंतर असं करायचं, असं बोलायचं, असं खायचं, असं पाहायचं. हे सगळे शिष्टाचार आहेत. कोण मुक्त वर्तन कोणासारखं करतात? बद्धासारखं. पण बद्धामध्ये दोन प्रकार आहेत. बद्ध शास्त्राच्या विरुद्धही आचरण करतो आणि शास्त्राच्या विरुद्ध आचरण नाही करत. शास्त्रसंमत आचरण असते. जी गोष्ट शास्त्रामध्ये निषिद्ध आहे ती गोष्ट संत साधू कधी करत नाहीत. आणि जर त्यांनी केली तर तो धर्म होऊन जाईल. धर्म होतोच. पुन्हा एक वाक्य मागं जाऊ आपण, थोडस मागं जाऊ. ज्ञानोबाराय जीवनमुक्त महात्म्य, तुकोबाराय जीवनमुक्त महात्म्य, सावता बाबा गोरोबा काका जीवनमुक्त महात्म्य आणि परमहंस सद्गुरू बाळकृष्ण महाराज जीवनमुक्त महात्म्य. पण जसं ज्ञानेश्वर महाराज जीवनमुक्त आहे, पण ते जसं वर्तन करतात तसे माझे गुरु महाराज वर्तन करत नाही. मग ते जीवनमुक्त नाहीत का? आहेत का? आहेत तर त्यांच्यासारखं हे का वागत नाही, यांच्यासारखे ते का वागत नाही, हा प्रश्नच आहे. पिशाच्या परी पिशाच्या परिवृत्ती. ज्ञानोबाराय पिशाच्या सारखे वागले का कुठं कधी? तुकोबाराय, नामदेव महाराज, सावता बाबा गोरोबा काका पिशाच्या सारखं म्हणजे काय? ज्या माणसाला भूत लागलेलं असतं ना, लक्षात घ्या, ज्या माणसाला भूत लागलेलं असतं ना, त्याचे इंद्रिय काय करतात हे ज्याची इंद्रिय आहे त्याला कळत नाही. त्याला म्हणतात पिशाच. म्हणजे डोळे काय करतात आहे माझे हे त्यांना कळत नाही. हात काय करतात आहे माझे हे त्यांना कळत नाही. पाय काय करतात हे त्यांना कळत नाही. माझे इंद्रिय कसे वर्तन करतात हे ज्यांना कळत नाही त्यांना पिशाच. ज्यांनी हे स्तोत्र लिहिले बाबांच्या संबंधामध्ये, पिशाच्या परिवृत्ती दावी जनाला, लोकांना ते असं दाखवतात, पण जसं ते लोकांना दाखवतात ना तसे ते नाहीत. तसे ते नाहीत, ते वेगळेच आहेत. दाखवायचे दात आणि खायचे दात बाहेरून वेगळं काहीतरी दाखवतात, आतून वेगळे काहीतरी आहे. पिशाच्या परिवृत्ती दावी
जनाला. पण परी अंतरी ज्ञान भान, ज्ञान सूर्याचा उदय, आतमध्ये अध्यात्म ज्ञान. आणि अध्यात्म ज्ञान ते अध्यात्म ज्ञानी असल्यामुळं, अध्यात्म ज्ञानी असल्यामुळंच ते भगवत स्वरूप आहेत. अध्यात्म ज्ञानी ते असल्यामुळंच संत आहेत, साधू आहेत, परमहंस आहेत. अध्यात्म ज्ञानी ते असल्यामुळंच परमपदी बसले आहेत. याला कारण अध्यात्म ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मात्र बंधनमुक्त, जीवनमुक्त अवस्थेचा आनंद घेतला. कारण बंधनामध्ये आनंद घेण्याला प्रतिबंध तयार होत असतात. बंधनामध्ये आनंद घेण्यासाठी प्रतिबंध तयार होत असतात. आणि आनंद वृत्तीला मन मोकळं, मन मुराद, मुक्ततेने ते सुख, भगवत सुख, भक्ती सुख, तो आनंद घेण्यासाठी ते रोखत नाहीत. परी अंतरी ज्ञानवान उदिला, जयाची लीला न कळेची कोणा. कोणाला कळत? का नाही कळणार? पिशाच्या परी, पिशाच्या परी. या शिष्ट, शिष्ट म्हणजे आध्यात्मिक शिष्ट नाही, या समाजामध्ये समाजाची एक शिष्ट परंपरा असते. ती परंपरा सगळ्यांना सांभाळायची असते. असं काय बोलतो रे तू, असं काय पाहतो रे तू, असं काय चालतो रे तू. म्हणजे लोकांनी आपल्याला तसं म्हणू नये म्हणून बळजबरी मारून, मुटकून, दाबून, मानगोटी खालून त्याच्यावर पाय देऊन आणि आपल्याला तसं वागावं, आपल्याला तसं वागावं लागतं ना. बऱ्याच वेळेला आपल्याला हसावं वाटतं, आपण हसत नाही. काय म्हणतो, काय म्हणतो, रडा वाटलं तरी आपल्याला काय म्हणते, आपल्याला काही खाऊ वाटलं तरी काय म्हणते. अर्धरात्री उठला, रोज अर्धरात्री उठून जेवण करतो, काय म्हणते. जीवनमुक्त महात्म्याचं तसं नसतं मला. त्यांना माहित असतं लोक म्हणून म्हणून तरी काय म्हणते, लोक मला ओळखताच कुठं. आणि जर काही म्हटलं तर माझ्या देहापर्यंत ते मर्यादित राहील. आता माझ्या स्वरूपापर्यंत, स्वरूपाला ते काहीच म्हणू शकत नाही, कारण माझ्या स्वरूपाचं वर्णन तर वेदाने गायलं आहे. खरा मी कसा आहे ना, हे फक्त श्रुतीला माहिती आहे. व्यासांचा जर विचार केला तर हे फक्त व्यासांना माहिती आहे की मी कसा आहे. व्यासांना माहिती आहे म्हणून तर शुकदेव कसा आहे त्यांनी सांगितलं ना. माझा शुकदेव कसा आहे हे व्यासांना माहिती आहे. व्यासांना श्रीकृष्ण माहिती आहे, वाल्मिकांना श्रीराम माहिती आहे, सगळं माहिती आहे त्यांना. ज्यांना माहिती आहे ते बोलतात. आणि ते काय बोलतात? कधी देवाबद्दल सकार शब्द देवाच्या भक्तांनी उच्चार केला नाही केला का? देव आहे कसा मुळात त्यांना पक्क माहिती आहे, त्याच्यामुळं दोषारोप ते करत नाहीत. एवढं चिंतन पहा फक्त, जास्त नाही. आपल्याला 4 पौर्णिमा पाहायचंय, मुक्ताला पाहू आपण. प्रयत्न करू. दिसला दिसला याच्यामध्ये तर सगळं असं वर्णन केलेलं आहे की ते तुम्ही पाहून घ्या पुन्हा नंतर, कारण सगळ्यांमध्ये वेळ जाईल. मला 10 मिनिटं आहेत अजून.
पिशाच्या परिवृत्ती दावे जनाला परी अंतरी ज्ञान भानू देला जयाची लीला नकळीची कोणा नमस्कार माझा सद्गुरुराया सदा खेळता नाचता रम्य म्हणून. लक्षात घ्या आपण असे सुखले कशामुळे माहिती का आपण म्हणजे मी पण आहे त्याच्यात आणि मी पण मला जाता येता सगळे विचारतात तुमची तब्येत बरी नाही का तुम्ही अशी कोमजलेली कशा तुम्ही काय करू मी आता असं म्हणत राहतो आता काय करू ते एका म्हणते काय करायचं राहिलं आता काय करू काय करता काय करू करायला काही शिल्लक राहिलं त्यांना करायची सवय झाली काय करू आणि काम तर झालं. सदा खेळता नाचता रम्य मूर्ती. सामान्य जीवनाचा जर विचार केला तर अशी हसणारी माणसं हसणारी खेळणारी खेळकर वृत्तीची माणसं फार कमी दिसतात. हे कधी कधी मला असं वाटतं ना डोकं माणसाला कमीच असलं पाहिजे. याचा अर्थ हसणारा माणूस बिनडोक असतो असं नाही म्हणायचं. अजिबात उलट सुलट करूच नका तुम्ही काय. पण बुद्धी जिथं बुद्धी चालायला लागली की माणसाचं काय त्या बोजाखाली म्हणून कधी कधी आपण असतो खायला असतं प्यायला असतं लिहायला असतं मस्त राहो पक्षासारखं उडाव असं करावं असं मी पण स्वतःला सांगू लागलो होता. पण बोजा ओझ कसं होईल काय होईल असं होईल का तसं होईल का आता स्लॅब पडल का बाळासाहेब पडल का रे खाली पडलं तर काय होईल. अरे सदा खेळता नाचता रम्य प्रहर्षी पुढे नातुके चक्रवर्ती सुधा सिंधूला बिंदू साधू मिळाला नमस्कार माझा सद्गुरुरा. सदा खेळता नाचता रम्य मूर्ती याला म्हणतात जीवन. पहा गीता उलटी पहा सुलटी पहा कशी पहा महाराज. गीतेला हा महात्मा सांगायचा आहे हा महात्मा दाखवायचा आहे. पण ज्ञानेश्वरी संकोच करते असं नका दाखव हे नका दाखव. मी तुम्हाला ज्ञानेश्वरीची उभी सांगणार होतो आधी नंतर सुरू करणार होतो पण आता मी सांगेन ते बांध घालून ठेव हे नका सांगू रे. ती म्हणताल का सांगायला लागले माझा कसा कळलं पाहिजे ना. सदा खेळता नाचता रम्य मूर्ती प्रहर्षी पुढे नातुके चक्रवर्ती जरी राजा असला म्हणजे सगळ्या पृथ्वीचं राज्य त्या सगळ्या पृथ्वीचा स्वामी जरी असला तो अशा स्थितीत राजाला असं नाचा वाटलं नाचल गुलमंडीवर नाच बँड नाही डीजे नाही काहीच नाही हा नाचत. मोरही नसतो मोरही नसतं पण त्याला आभाळ पाहिजे तेही परस्वार्थी नाही. याला सण लागत नाही उत्सव लागत नाही सकाळ लागत नाही दुपार लागत नाही संध्याकाळ लागत नाही पोट भरलेलं लागत नाही अंगावर चांगला कपडा लागत नाही काही इष्टीत लागत नाही काही लागत नाही त्याला कोण काय म्हणाल. सदा खेळता नाचता रम्य मूर्ती म्हणजे त्या मूर्तीला पाहिलं का नाचायला तर सगळी दुनिया नाचू लागली पण त्यांचं नाचणं महाराज मन आकर्षित होत नाही त्या नाचण्याने.
विकार उठतात, विकार निर्माण होतात, पण मन रमत नाही. पण बाळकृष्ण गोकुळातही ज्यावेळेला थोडी नाचायचे ना, थोडी चालायचे ना, ज्यावेळेला रांगायचे ना, त्यावेळेला रम्य मूर्ती. कारण जीवनमुक्त महात्म्याचं का होतंय असं त्याचे परिणाम पाहू आपण. आज नाही, पाहू आपण. नाचता असा चक्रवर्ती राजा जरी असला तरी त्या राजालाही असं वाटतं मी राजा नसतो झालो ना तर असं नाचता आलं असतं, असं स्वच्छंद राहता आलं असतं. असं होईल का? असं होतं का बाकी जीवनमुक्त महात्म्यामध्ये? महात्म्य दोन्ही पण आहेत, खूप महात्म्य जगामध्ये, पण हे महात्म्य आणि ते महात्म्यात अंतर आहे. ते सोयीचं लागतं. आमच्या गुरु महाराजाला सासू नाही, ऐकत नाही कोणाचं. लौकिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करू नका की ते शास्त्रबाह्य आचरण करतात का. आचारभ्रष्ट महात्मे आहेत का? नाही, असं नाही. म्हणून ती ओवी तुम्हाला एकदा सांगूनच टाकतो, ती ओवी मला त्रास देईलच. बरं, ₹2 देतो ना आपण. आपली दाढी कटिंग जर केली तर आपण नाही, दादाला ₹2 देतो ना. दाढी कटिंग केली, मालिश केली, सांगते हे म्हणजे अर्धी दाढी कटिंग. उठून पडायचं, पडायचं तर पडायचं, पैसे घेऊन पडायचं. मारधी कर का छटा कर का पाव कर का पावशेर कर, किती कर, वरतून बक्षीस घेत. चांगलं आहे का हे? सदाचारात बसतं का? माणसाने असं वागावं का? नाही ना, ती माणसं नाहीत ना म्हणून वागतात ना, ते जीवनमुक्त आहेत का? असं आहे ते. अकस्मात जावं निघाली तर पैसे. जलाते तिच्या प्राशमी थोर म्हणे स्वर्णदीचा भला लाभ झाला. जीवनमुक्त महात्मा आध्यात्मिक ज्ञानाची अनुभूती अखंड अनुभव सिद्ध महात्मा. सदा भाषणे थोर तत्वार्थना. जर तत्वार्थ बोलायचं म्हटलं तर हा भले भले एका वाक्यामध्ये सगळा सार सांगतो. एकच वाक्य, एराने व्हावा भार माथा, असं मी सांगतो. कधी शिवाय शाप देतात आहे. मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यावं, असं घ्यावं तसं घ्यावं, मंदिरात असं जाऊ नये तसं जाऊ नये, असं घ्यावं तसं घ्यावं, असं करावं. मंदिर देवाची मूर्ती पाठीमागं हात, देव त्याला टेकून बसले. कोण कोणाला टेकून बसलं? कोण कोणाला टेकून बसलं असेल मंदिरात जाऊ? हे माझं प्रतीक आहे, मी तर सगुण आहे ना, मी सगुण आहे. ही माझी मूर्ती पूजेसाठी यांनी ठेवलेली आहे. आजपर्यंत या मूर्तीची यांनी पूजा केली. आज मी मूर्ती समोर सगुण बसलो जाईल आणि मला म्हणतात मूर्तीला टेकून बसत असतात का? हे मला सांगतात. काय जीवनमुक्त महात्मा महाराज. बसे मंदिरी टेकोनी देवतेला, मनी कर्ण झाकोन यंदा बोलला, अविंदी तुझे अंतजी भेद गेला. नमस्कार माझा
सुख भेद नाही, अभेद. काय अभेद असतं त्यांचं? अध्यात्म ज्ञान कशाला म्हणतात? सर्वाघटी आराम, देहादेही एक. त्यांना हे माहीत असतं. माहिती म्हणजे शब्दाची माहिती नाही, त्यांना अनुभव झालेला असतो की सर्व रूप ही माझीच आहेत आणि सर्व रूपांचा आत्मा मीच आहे. म्हणून सकल व्यवहार ते स्वतः सोबत करत राहतात. दाढी कटिंग करणाऱ्याला मारलं असं दाढी कटिंग करणाराही म्हणेल आणि पाहणारही म्हणते. पण त्यांना जर विचारलं तो म्हणतात कशाला माझ्यावर आरोप करतात? माझ्यावर का आरोप करतात? इथं माझ्याशिवाय दुसरं नाहीच आहे. मैं ही मैं हूं, मैं ही मैं हूं, मैं ही मैं हूं. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, सिवा जहां मेरे अपने सिवा कुछ भी, जहां मेरे सिवा, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं, मैं ही मैं हूं. नवे वस्त्र एकाची फाडोनी टाकी. आपण जुनी वस्त्र बाहेर टाकून देतो, कपाटाच्या का नवीन टाकून देतो. यांना नवं काय जुनं काय? ज्यांनी शरीररूपी वस्त्र कधी काळीच टाकून दिलं महाराज, ते वरच्या वस्त्राला काय भेट घालतात. त्यांनी गुरुबोधाचा अमृत ज्यांनी प्राशन केलं आणि गुरुबोधाचा अमृत ज्यांनी पचवून घेतलं महाराज, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आणि स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या अनुसंधानात जे अविरत विचरण करत राहिले आणि त्या ज्ञानाच्या अनुभवाने जे परमसिद्ध झाले, जीवनमुक्त झाले, ती शरीररूपी कपड्याला तर त्यांनी कधी काळी टाकून दिलं. म्हणून ती आत्मस्वरूप आहे, म्हणून ते आत्मभीत आहेत. वरच्या कपड्याला ते काय विचारतात? तरी पण नवे वस्त्र येताची फाडवणे टाकी, गळा काठ ज्याच्या शिरी एक चिंधी. ते फाडून टाकायचं, त्याचे काठ काढायचे, त्याचे गाठगाळ्यात बांधायचे. किती छान दिसत असत, किती सुंदर दिसत असतील बाबा. आणि कमरेला एक चिंधी बांधून द्यायची. समर्थांचा संन्यास, संन्यास आश्रमातले संन्यासी आणि माझा संन्यासी कसा आहे? तुम्ही म्हणताल माझं माझं करून म्हणतात, आमचा नाही का? म्हणा मग तुमचा, तुम्ही म्हणा. तुम्हाला पण बंधन केलं. जो गीतेचा संन्यासी आहे, जो भागवताचा संन्यासी आहे, जो श्रुती शास्त्राचा संन्यासी आहे, आचार धर्माचा संन्यासी नाही. ही 4 आश्रमातला एक संन्यास आश्रम आहे, त्याचे ते आश्रम, त्याचे ते संन्यासी आहे. हा तो संन्यासी नाही, हा तो संन्यासी आहे बघा, ज्याचा मूळ संन्यास. परमात्मा एकटाच नाही, परब्रह्मस्वरूप एकच आहे ना. त्याला बायको आहे का? त्याला बायको आहे, त्याने विवाह केला, त्याला संतती आहे, त्याला काहीच नाही ना. तो एकटा आहे ना. तो मूळचा संन्यासी आहे. मूळचा संन्यासी असो नाही संसारासारखा एवढा, त्याच्यासारखा तर संसारिक कोणा कोण, ती बाजू वेगळी. तो एकटा जसा, हा तो झाला ना. ओके. नवे वस्त्र एकाची फाडोनी टाकी, गळा गाठ ज्याच्या शिरी एक चिंधी, बसे ना प्रति स्वस्थ एका स्थळाला. एका ठिकाणी कधी बसत का? बसत आपण का बसतो एका ठिकाणी? उठलं तर आपल्या जंगलात बसून राहायचं, मुक्त, ज्याच्यावर कोणाची सत्ता राहिली नाही, पण ज्याची सत्ता सगळ्यांवरती आहे, तो मुक्त आहे. तो बुद्धीचा ऐकणारा नसतो, तो मनाचा ऐकणारा नसतो,
तो हृदयाचा ऐकणारा नसतो, तो कोणाचाच ऐकणारा नसतो. मी शब्द वापरतो, कोणाचंच ऐकत नाही. म्हणून भेदा भेद त्यजनी भ्रमित निज सुखे मत्तदा सर्व दुःखी गेली देहात्मक बुद्धी समजून उमजून दिव्य दृष्टी विलोकी. अशा या ब्रह्मरूपा निरखित चरणी जो अनन्य स्वामी कृष्ण आठवी जीवन कसा असतो जीवन मुक्त, जगात कसं राहतात. गीतेमध्ये मग आपण चिंतन पाहिलं, तो उठतो कसा, तो बोलतो कसा, तो चालतो कसा. हा जो प्रकार आता आपण संक्षिप्त थोडा थोडा ऐकला, हा यांच्या वर्तनाचा, याच्यामध्ये बराच आहे. शेवटी हे पद जे परमपद आहे यांनी हस्तगत केलं, ते कसं केलं. आणि हे आपल्या स्वरूपाशी एकनिष्ठ राहून आणि जगतामध्ये त्यांचा देह आपल्याला कर्म करताना दिसतो. आता इतकं केलं, इतकंच विचार करू आपण, इतकं केलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबारायांनी गाथा लिहिला, व्यासांनी ग्रंथ लिहिले, यांनी हे केलं, देवाने ते केलं, यांनी हे केलं, ऋषीने ते केलं, मुनीने ते केलं. हे असे वागले, यांनी असं खाल्लं, यांनी असे फिरले, यांनी तसं केलं, यांनी तसं केलं. हे आपल्याला कोणी सांगितलं? हे आपल्याला कोणी सांगितलं? एक तर त्यांनी सांगितलं, ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं. हे देवाने असं केलं, देवा तुम्ही असं करता, देवा तुम्ही असं केलं. देव म्हणतात मूर्ख आहे का तू, पागल आहे का, मूर्ख आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली? ते म्हणतात मूर्ख आहेस का, मी 1000 ठिकाणी ओवी घातले ना, 1000 ठिकाणी सांगितलं, मी नाही बोललो. तुकोबाराई तेच म्हणते, मी नाही केलं, 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 मी नाही केलं. पण आम्ही तर पाहिलं ना तुम्ही केलं, आम्ही पाहिलं ना तुम्ही केलं. नेवाशाला तुम्ही होते ना, निवृत्ती दादा होते ना, हे सगळं तुम्ही लिहिलं ना, आम्ही पाहिलं ना, ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं ना, ते पुस्तकात छापलं ना, ते आम्ही वाचलं ना, हे तुम्ही केलं ना. ते म्हणतात नाही ना, त्यांनी केलं का? संतांनी काय केलं? देवाने काय केलं? देव करताना दिसले पण केलं काही नाही. संतांनी काय केलं? संत करताना फक्त दिसले, संतांनी केलं काही नाही. तुम्ही म्हणताल तुमच्यात प्रॉब्लेम झाला का आमच्यात प्रॉब्लेम तयार करताय तुम्ही? काय आमची बुद्धी अशी का भ्रमित का करताय? असं का करताय? देवाने काय केलं? देव करताय का करताय? थोडे थोडे ग्रंथ वाचताना थोडे थोडे, जास्त नाही, थोडं थोडं. देव करताय का करताय? अकर्ताय. मग केलं कसं म्हणता येईल? एक संत करतेत का करतेत? देवाच्या स्वरूपाशी एक रूप आहेत ना, म्हणजे करते का करते, अकरते. मग कसं केलं? तुम्ही आम्ही सगळं काय जे जे काय करतो म्हणजे देवानी केलेलं जगाने पाहिलं, संतांनी संत साधूंनी केलेलं जगाने पाहिलं, तुम्ही आम्ही करतोय ते जग पाहताय. देव करताना दिसतात पण भोग भोगायला त्यांना ते कर्म बाधत नाही. साधू संत करताना ते दिसतात पण त्यांना कर्माचं बंधन पडत नाही, कर्म बाधत नाही. तुम्ही मी करताना दिसतो, आपण करतेही असतो, म्हणूनच आपण बंधनात असतो. बंधन कशामुळे असतं? त्यांनी केलं का ते त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी काही केलेलं नाही. माझे अजत्व जन्मनी
अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. आणि हे परममुक्त ते देवाचं जे सूत्र आहे ना, ते रहस्य आहे ना, ते जाणतात. म्हणून देवाने केलं असं म्हटलं तरी देव अकर्ते आहेत, संतांनी केलं असं म्हटलं तरी ते अकर्ते आहेत. यांनी असं केलं, यांनी असं केलं. म्हणून ती ओळी पाहू आपण, थांबू की आपण किती वेळेला ऐकतो ना, तो मनुष्यासारखा तरी परी मनुष्यत्वताया न गडी, जैसे जळी जळे न बुडे भानुबिंब. ते दिसतात आहे. बरं, जे दिसतात आहे आपल्याला ते आहेत का दिसतात एक आणि ते आहेत एक, असं दोन तर नाही त्यांचं स्वरूप. एक रूप आणि एक स्वरूप. दिसणारा आणि असणारा एकच आहे का दिसणारा वेगळा आहे, असणारा पुन्हा वेगळा आहे? काय असेल म्हणजे करताना जर दिसतात, देव दिसतात आहे, गुरु दिसतात आहे, संत दिसतात आहे, साधू दिसतात आहे, त्यांना विचारलं ते म्हणतात आम्ही इदन्न मम, मला काही ठाऊक नाही, कोणी केलं मला माहित नाही, मला काहीच माहित नाही, मी अकर्ता आहे, मी काहीच केलं नाही. माझ्यावर आरोप का करतात? हे आरोपच आहेत ना. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं ना. बाबांनी गाढवाला पाणी पाजलं. गाढवा तुला कळलं का? नागबाबांनी गाढवाला पाणी पाजलं, यांनी असं केलं, त्या महाराजांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. का त्यांच्या शरीराने, म्हणजे त्यांचं शरीर आणि ते आत्मा आणि शरीर वेगळं आहे ना. आत्मा काय करतो? काय करतो? जेवतो, झोपतो, पाहतो. आत्मा काय करतो? झोपतो. आत्मा कधी झोपला तुमच्या शरीरात आहे ना? गुडगुड वाजता का? झोपतो तो कधी? जेवतो, कधी कोणावर रागावतो, कधी हसतो, कधी रडतो का? तो काय करतोय? तो काय करतो? जो आतला आहे तो काय करतो? तो काही करत नाही. करतो कोण? मग शरीर. जगाला कोण दिसतंय? आत्मा दिसतो का शरीर दिसतंय? शरीर दिसतंय ना, म्हणून आरोप होतोय ना, म्हणून आरोप होणं चाललंय. शरीराने केलंय ते शरीर आणि तो म्हणजे जीवनमुक्त आणि ते शरीर एकच जर मानलं तर करता जरी शरीर असलं तरी करणं त्यांचंच होत. आता तुम्ही मी देह भावात आहोत म्हणून मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो. कोणी केलं? आपणच म्हणतो मी केलं. समोरचे म्हणतात तू केलं आणि तूच केलं. संत सद्गुरू साधू तसे सृष्टीला सापडत नाही. किती आरोप करा त्यांच्यावरती, ते सापडत नाही. पद्मपत्र मांबसा ते नाही सापडत. ते कर्तेपणाचा देह गेली देहात्मक बुद्धी, त्यांची बुद्धी देहभाव त्यांचा नाहीसा झालेला असतो. म्हणून यांनी असं केलं, यांनी असं केलं, यांनी असं नाही. त्यांना ठाऊक सुद्धा नाही त्यांचं शरीर आणि त्यांची इंद्रिय काय करतात हे त्यांना सुद्धा माहित नाही. कुणाला? जीवनमुक्त महात्म्याला, ज्यांनी या शरीर रूपी साधनाचा उपयोग करून, ब्रह्म विद्या हस्तगत करून किंवा भक्ती करून, साधुबोध हस्तगत करून आणि त्याचा अनुभव घेतला महाराज, तो एक आत्मा मुक्त झालेला असतो. त्याला जीवनमुक्त असं त्या ठिकाणावरती म्हणतात. आणि मग तो जीवनमुक्त महात्मा जे काही त्याचं उर्वरित जे काही आयुष्य असतं किंवा काळ असतो ते तसं. गायत्री पुरस्कार बाबांनी किती वर्ष केलं? किती वर्ष? अंदाज एकदा दोनदा तीनदा काहीतरी अनुष्ठान पुरस्करण केली गायत्रीची. नंतर काय केलं? हो, अनुप महाराज, लक्ष्मी महाराज नंतर काय करत होते?
नंतर तो नाचता रम्य मूर्ती. बस तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आता दिवस चारी केली वेळी. देवा करते आहेत, संता करते आहेत, जीवनमुक्त महात्मा करत आहे. काय केलं त्यांनी? नाभिकाला मारलं, डोक्याला चिंधी बांधली. आपल्याला दिसलं तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळी जळे न उडे भानबिंब एक. आणि ती ओवी मला सांगितलं सापडली होती. आणि मी पण काल आली नाही. ते लग्नाची घाई आहे ना, ती पण काल आली. मुक्ताचे देह तैसे हालतसे संस्कार होशे ते देखोनी लोक पिसे म्हणून. याला म्हणतात अभ्यास. आता मला असं पुढच्या प्रवचन पुढची पौर्णिमेच्या लग्नानंतर आहे. मग मी फोनवर आपण संपर्कात राहू ऑनलाईन. तर मुक्ताचे देह तैसे हालत असे संस्कार होशे ते पाहुनी लोक ते पाहुनी थोड्या वेळात. आणि लोक म्हणतात ते पागल आहे. कोण? जीवनमुक्त महात्मा पागल आहे म्हणतात. पागल आहे ते, वेड आहे ते, पागल आहे ते. कसं बसावं, कसं चालावं, काय पाहावं, काय कुठं जावं, कुठं जावं. आणि मुळामध्ये तो मुक्तात्मा आहे. मुक्तात्मा कोठेही नसावे चित्तासी बंधन. सर्वश्रेष्ठ पदावरती आरुळे महाराज. तरी पण लोक म्हणतात पिसायचं. पिसा रे पिसा काहीतरी आहे. आधी लोकांस वाटे, पिसा रे पिसा आधी लोकांस वाटे. मग कानाखाली वास खाल्ले ना, मग कळलं हे पिसा नाही बरं का. हे आपल्याला पिसळून टाकले. पिस खतरनाक जाते. आणि त्याला पाहून लोक पिसा म्हणतात. पिशाच्या परिवृत्ती. कसे जीवनमुक्त महात्मा. दर्शन घ्यावं महाराज त्यांचं. आणि दर्शनाच्या दोन पद्धती, एक स्थूल देहाचं दर्शन आणि एक त्यांच्या स्वरूपाचं दर्शन. ते स्वरूपाने कसे, आतून कसे आहेत. म्हणून सबाह्य अभ्यंतरी पाहिला पाहिजे संताला. आतून कशी आहे ती. कधी कधी आपण आता अलीकडच्या काळात ते काही पार्सल वगैरे येतं ना, काय म्हणतात त्याला, कोणतं कार्ड, फ्लिपकार्ट, ते ॲमेझॉनवरून काही वस्तू आल्या तर पॅकिंग पाहत बसायची ना. नाही पॅकिंग नाही, फडताला चिरा त्याला लगेच आत काय आहे त्याचं पाहणं. आत काय आहे फोडा ना ते वरचं पॅकिंग. आत काय आहे पाहिजे. संत दिसायला तर तुकाराम महाराज जीवनमुक्त दिसायला ज्ञानेश्वरासारखे आहेत का? पण ज्ञानेश्वर महाराज वेगळे दिसतात, तुकाराम महाराज वेगळे दिसतात, नामदेव महाराज वेगळे दिसतात. हे सगळे संत वेगळे वेगळे दिसतात ना. सगळे जीवनमुक्तच आहे ना. दिसायला सारखे आहेत का? वागायला सारखे आहेत का? नाही, वेगवेगळे. स्वरूपाचा विचार केला तर सगळे एकच आहेत. एकच परमात्मा आहे. आणि तोच सगळ्यांनी तोच हस्तगत केलेला आहे. सगळ्यांच्या घरी एकच माल आहे. शेंगदाणे कोणत्याही दुकानात होणार ना, कुठे फुगलेले भेटतील कुठे सुटलेले भेटतील, इतकाच फरक पडेल. काजू बिजू याच्यात थोडा वेगळा. बाकी तर काजूच आहे ना. शेंगदाणे तर शेंगदाण्याचे माल. वैष्णवांचा माल खरा असं म्हणतात. तर बरं आहे, वैष्णवांचा माल खरा माल आहे. 100 नंबरी सोनं असं म्हणतात. तर जीवनमुक्त महात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे. याच्यासाठी आज आपण सुरुवात केली. सुरुवातच 2 तास झाले. पण याच्यावर लक्ष केंद्रित ठेवा. कारण ही स्वरूपस्थिती आपल्याला हस्तगत करायची आहे. पाया पडून भजन करून नाम गाऊन ग्रंथसेवा करून ही स्थिती, ही अवस्था आपल्याला मिळवायची. जीवनमुक्त
आणि भलाही तिथं जीवनमुक्ती प्राप्त झाल्यानंतर मग कोणी एकदम साळसूट महाराज राहा, नाही तर कोणी असे आमच्या महाराजासारखे राहा, कसे राहा, ते तुम्हाला जास्तीत जास्त स्वतंत्र आहे. त्याच्यात गुरु सुद्धा बंधन टाकत नाही. गुरु काही म्हणत नाही, ते देव म्हणतात म्हणून ते देवाचं बंधन नाही, पण सद्गुरु काही म्हणत नाही. ते म्हणतात ठीक आहे, जीवनमुक्त अवस्था. अहो, ही अवस्था या स्थितीमध्ये जाण्यासाठी तर कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष आई साहेब विनंती करत होत्या. म्हणजे माझ्या ताब्यात नव्हतं ते, पण मला म्हणायच्या त्या, बाबा मला आता तुम्ही थांबतो. शेवटी हे जे सुख आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा उपभोग घेतला, सुख घेतलं, पण तसं का त्याच्यामध्ये मस्त रडू आले की रडायच्या का लोक काय म्हणतील, वाचून किती ठिकाणावर व्यासपीठावर खाली उडी मारून जाऊन पावल्या खेळणं उड्या मारणं ते केलेलं आहे त्यांनी. तर पण अगदी स्वच्छंद म्हणजे अनेक प्रश्न या चिंतनाला सुरुवात ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला अनेक प्रश्न साधकांच्या समोर उपस्थित राहतात. ही फक्त प्रस्तावना म्हणून समजा तुम्ही, बाकीच्या 2-3 पौर्णिमा ज्या काही मिळेल त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये या अवस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही अवस्था कशी हस्तगत केली जाते, कशी करतात, त्याचं काहीतरी आहे ना. म्हणून भजन भजनाच्या पद्धतीमध्ये भजन ते शिकवतात. ते भजन असं करतात. काही स्थूल भजन असतं, काही सूक्ष्म भजन असतं. भजन तर जी अवस्था आता आपण पाहिली किंवा बाबांची अवस्थेचा जो आनंद आपण घेतो, ही अवस्था कशी हस्तगत केली किंवा कशी हस्तगत करता आली त्यांना, त्याचं वर्म काय आहे, त्याचं सूत्र काय आहे, ज्यांना तशी अवस्था. आणि कर्माचं बंधन आपल्याला लागू नये. जीवनमुक्ताला तर कर्मबंधन नसतंच. कर्माचं काही एका वाक्यातच लक्षात घ्या, कशाचंच बंधन नसतं. बंधन घेतले तर घेतले, त्यांचं स्वतंत्रता आहे, त्यांना कशाचं बंधनात राहायचं, कुणाच्या बंधनात राहायचं. ते देवालाही बंधन नसते, पण भक्ताच्या बंधनात राहतो ना, आता स्वतंत्रता आहे. त्याला मालकाचं मालक कोण आहे. पण ही अवस्था कशी मिळवता येते, ही अवस्था मिळवण्यासाठी आपल्याला अवरोध कशा कशाचा असतो, अडचण कोणकोणती असते, अशाचा वापर आपण पुढच्या पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करू. बाकी तर बरंच दूर जायचं होतं आपल्याला, पण थोडंसं जास्त विस्तार आपण केला. रूप पाहता पाहता स्वरूपाचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण कोणाच्या रूपासारखं आपण होऊ शकत नाही. रूप प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. कोणासारखं आपण रूप घेऊ शकत नाही. आवळे जावळे असले तरी थोडा फरक असतोच. म्हणून कोणासारखं रूप आपण घेऊ शकत नाही, पण सगळे एका स्वरूपाशी होऊ शकतो. ते मिळवायचं जे असतं ते स्वरूप एकच आहे. काळा असेल तर काळच, गोरा असेल तर गोरच, जसं असेल तसं. आपल्याला काय पण स्वरूप सगळ्यांना एकच मिळतं, एकच स्वरूप सगळे होतात. रूप मात्र भिन्न भिन्न राहतात. म्हणून हे सगळं युक्ती, ही जीवनमुक्तीचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास त्याला भक्तीचा म्हणा, ज्ञानाचा म्हणा, कर्माचा म्हणा, पण हा अभ्यास गुरुकृपेने आपल्याला अनुकूल होईल अशी आशा आपण ठेवू. आणि पुढच्या पौर्णिमेला याच्यानंतरचं चिंतन पाहण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून महात्मे देव असं असं करतात, संत असे त्यांनी केलं, असं करतात. आपल्यालाही तसं जमलं पाहिजे. म्हणजे नाचणं महत्वाचं नाही, या शरीराच्या कृती महत्वाच्या नाही, ते कुठं बसून हे सगळं करतात, त्यांची चित्तवृत्ती कुठं ठेवलेली असते त्यांनी.
आणि तिथून चित्तवृत्ती ते जराही हलू न देता जगामध्ये स्वच्छंद, हे त्या जीवनमुक्ताचं लक्षण. पण तुमच्या माझ्यासाठी सुद्धा चित्तवृत्ती एकाच ठिकाणी ठेवून आणि संपूर्ण कर्माचं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. आपण जागेवरच हलायचं नाही आणि रडायचं, पडायचं, हसायचं, खेळायचं, सगळं उद्योग कामधंदा सगळं करायचं, पण आपली जागा नाही सोडायची. ही कला, आपली जागा नाही सोडायची. नाही तर आपण बाहेर गेलो की आपण आपले पाय बाहेर, काने बाहेर, डोळे बाहेर, डोके बाहेर, सगळं बाहेर, घरात नाही. चित्त तिथंच राहिलं पाहिजे, शरीर फिरलं पाहिजे आणि चित्त एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे. हे जीवनमुक्त महात्म्याचं तसं झालेलं असतं. म्हणून त्यांचं शरीर काय करतं आणि ती कुठं असतात त्यावेळेचं हे अंतर आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या पौर्णिमेला आपण पुन्हा विस्ताराने पाहण्याचा प्रयत्न करू.